हॅलो, दिस इज शुभांगी। आज आपण बनवणार आहोत झटपट, टेस्टी आणि हेल्दी अशी मटकीची रस्सा भाजी। चला तर मग बनवूयात। त्यासाठी कुकरमध्ये मी मोड आलेली साधारण पाव किलो मटकी घेतली आहे। त्यामध्ये 1 चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी घालून आपल्याला कुकरला छान अशी शिट्टी काढून घ्यायची आहे। जोपर्यंत शिट्टी होते तोपर्यंत आपण कढई गरम करून घेऊयात। त्यामध्ये 5 ते 7 लसूण पाकळ्या आणि अद्रक घालून घेऊ आणि हा छान असा खरपूस रंगावर भाजून घेऊयात। हे छान भाजल्यानंतर 2 मध्यम आकाराचे कांदे कट करून घ्यायचे आणि तेही गुलाबी रंगावर परतवून घ्यायचे आहेत। कांदा जर चांगला परतला तर त्याचा स्वादही भाजीत खूप छान लागतो। कांदा परतल्यानंतर तो काढून घ्यायचा आणि साधारण अर्धी वाटी सुकं खोबरं या कढईमध्ये परतवून घ्यायचं आहे। खोबरं लवकर परतवलं जातं। त्यानंतर 1 चमचा तीळ घालून तेही कढईमध्ये परतवून घ्यायचे। तीळ छान परतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व इन्ग्रेडियंट काढून घ्यायचे आणि त्याची छान अशी दाटसर पेस्ट बनवून घ्यायची। त्यानंतर कढई गरम करून घेऊ। त्यामध्ये 1 पळी तेल घालून 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आणि आपण मिक्सरमध्ये जी पेस्ट काढली आहे ती छान अशी खरपूस रंगावर परतवून घ्यायची। त्याला तेल सुटेपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतवायचं आहे। साधारण 3 ते 4 मिनिट लागतात या मिश्रणाला तेल सुटायला। त्यानंतर एक छोटा टोमॅटो कट करून तोही या मिश्रणामध्ये चांगला स्मॅश करून घ्यायचा, कारण त्याचा एक आंबूस स्वाद खूप छान उतरतो। टोमॅटो छान स्मॅश झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लाल तिखट, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि मिसळचा मसाला घालून घ्यायचा आहे। गरम मसाला नसेल तर तुम्ही थोडंसं काळं तिखट घालून घ्या आणि हे सर्व एकजीव करून घ्या। त्यानंतर आपण कुकरमध्ये टाकलेली मटकी काढून घ्यायची आणि ती छान मिक्स करून घ्यायची आहे। मटकी आणि मसाला छान एकजीव करून घ्या आणि हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपल्याला एक अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, कारण मिठामुळे काय होतं, या मिश्रणाला थोडंसं पाणी सुटतं आणि त्यामुळे मटकी या मसाल्याला ॲब्सॉर्ब करून घेते आणि त्यामुळे आपल्या भाजीची चव खूप अप्रतिम लागते। तर हे छान मिक्स करून परतवून घ्या आणि त्यानंतर जे आपल्याकडे पाणी होतं तर ते सर्व पाणी यामध्ये घालून घ्या। तुम्हाला जर जास्ती रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी गरम करून त्यामध्ये घालू शकता आणि या मिश्रणाला छान उकळी येऊ द्या। उकळी आल्यानंतर त्यावर कोथिंबीर घालून घ्या। ही भाजी बनल्यानंतर खरंच खूप छान स्मेल येत होता आणि आपली आता ही मटकीची रस्सा भाजी तयार झाली आहे। तुम्हीही बनवून बघा। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत किंवा ब्रेड जरी बटरसोबत भाजून घेतला आणि थोडीशी शेव घातली, कांदा, लिंबू पिळून घेतलं तर फारच अप्रतिम। तुम्ही ही नक्की करून बघा आणि मलाही सांगा कशी झाली आहे ती। खरंच भाजी खूप छान लागते। एक झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की करून